कुठे निघालास इतक्या काही काही? अगं शकुंतला काकूंना भेटून येतो ना. आदू अरे थांब. अरे आत्ताच डोळा लागलाय त्यांचा. हिंदू शकू काकू सोबत एवढं झालं तुम्हाला कसं सांगितलं नाही एकदा कळवायला तरी पाहिजे होतं तू. आदू अरे कसं सांगणार होते मी? तुझं साकडं अर्धवट राहिलं असतं ना. आणि शकुंतला काकीची काळजी घ्यायला आम्ही होतोच की. काकींना विठुरायाच्या आशीर्वादाची गरज होती रे. तू वारीला गेलास, विठुरायाला भेटलास, त्याच्याजवळ प्रार्थना केलीस म्हणून काकी सुखरूप घरी आल्यात बघ. बरं आता कशी शकुंतला काकू? विठुराया पावलाय बघ आणि ऑपरेशन पण सक्सेसफुल झालंय. विठुराया ठीक आहे चहा घे. मला सांग कशी झाली वारी आणि विठुरायाचं दर्शन? हिंदू तुला सांगतो आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा अनुभव घ्यायला पाहिजे माहिती. लाखो लोक विठुरायाला भेटण्यासाठी टाळ मृदुंगाच्या गजरात चालत निघतात. ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष, पावलं पावलातून उमटणारा भक्तीचा ताल हे अनुभवल्याशिवाय कळणारच नाही माहिती. पुढच्या वारीला ना आपण दोघे जाऊ. जाऊया दोघं पण जाऊया. अगं हिंदू इतके फोटो काढले तिकडे इतके मस्त आलेत ना बघ. हाय आदू तुला माझी आठवण आली का रे? अगं ते बारीक खूप लोक असतात ना कोणाचीच आठवण येत नाही. हे बघ खरंच बघ ना. आठवण त्यांची काढतात ज्यांना विसरतात. आदू तेव्हा मी तुला खूप मिस केलं रे आदू. इतक्या अवघड प्रसंगी आपला जोडीदार सोबत असणं किती मोठं आधार आहे माहिती. माहिती आता मी आलोय ना मी तुला एकटीला सोडून कुठेच नाही जाणार कधीच. हिंदू मी काय म्हणत होतो की तुझं काय विचार आहे छोट्या हिंदू बद्दल? आदू सांग ना. सांग ना.